नमस्कार, आपण पाहताय मराठी 24 तास सुपर फास्ट न्यूज. बातमी आपल्या हक्काची. सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय भीम, जय अण्णा, जय शिवराय. मी भीमांना सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष सुरेश अप्पा भिशे. झालेल्या 20 ऑगस्ट जिल्हा इथं मोर्चासाठी मला युवराज पंढरीनाथ शिंदे यांनी मला बोलवून घेतलं. इतर लोकांनी वर्गण्या दिल्या त्या तूही समाजाच्या कार्यक्रमासाठी पैसे दे. हे काय आमच्या लेकरा बाळासाठी नाही, समद्याच्या लेकरा बाळासाठी आपण करायला लागलोय. हे काय माझ्या एकट्यासाठी करणं आहे, हे समद्याचा लढा आहे. समद्याने मिळून ही लढायचं आहे आणि ही तू देणं ही लागतंय. मला ह्याच्या अगोदरही पहिलं मला कॉल करून बोलले की पैसे दे, तू पैसे जमा कर, तुझं कचरूभाऊचं नाव आहे, तू काय तर तुझं यादीला नाव लाव, परत चर्चेत राहतंय, ह्याच्यात राहतंय, तू काय तर दे. मी माझी परिस्थिती नाही, मी देत नाही, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणले. वारंवार मला कॉल करून दुसऱ्यापाशी बोलून मला बरेच काय अशा गोष्टी बोलून त्यांनी मी म्हणलं जाऊ दे, सोडा किती द्यायचे. तर तो कचरूभाऊनं 2 लाख रुपये दिले, तो 2.5 लाख रुपये दे. 2.5 लाख रुपये दे म्हणल्यावर मी त्यातले कॅश ठीक आहे म्हणलं. मग तुम्ही कुठं म्हणलं, मग मी इथं रेस्ट हाऊस पाशी बसलोय म्हणून पोरांना सांगितलं. मग इथं आलो आणि त्यांना 1.5 लाख रुपये दिले. तुळजापूरमध्ये आणून तुळजापूरमध्ये आणून 1.5 लाख रुपये दिले. आणि परत तुम्हाला कार्यक्रमात आले की लाख रुपये देतो बाकीचे म्हणलं. मग लाख रुपये देतो म्हणले. मग मला माझी तब्येत समजायलाच माहीत आहे, तब्येत माझी का मला म्हणजे अटॅक सारखं माझा आजार येऊन गेला. त्याच्यामुळं मी आपल्या साठे पुतळ्यापासून मोरी गेलो. थोड्याच वेळामध्ये मला आजार जाणवल्यावर मी परत त्याला मोर्चामधनं साईडला निघालो. तर तिथून समजा पोरं माझ्या पाठीमागे आले. मग तिथून काहीही केलं नाही. परत समाज पूर्ण मोर्चा जे कार्यक्रमापासून पोचला तिथं गेलो. तर परत तिथं काय जाऊन साईडला थांबलो. मग काय ते रामभाऊ माझ्यासोबत असल्यामुळं त्यांनी काही केले नाहीत. पण त्यांनी बी तिथं गेल्यावर पैसे मागितले नाहीत. परत कार्यक्रम झाले. मग कार्यक्रम झाला आणि तिथं मान्यवर होते, अनेक समाज बांधव होते, अनेक संघटनेचे नावं होते. पण माझ्या संघटनेचं बी नाव घेतलं नाही तिथं. अनेक संघटनेची नावं घेतले आणि माझ्या संघटनेचं नाव नाही, माझं नाव नाही, किंवा मला बोलवलं नाही त्यांनी. ज्यांनी एवढ्या अधिकाऱ्यानं मला पैसे मागितले, पैसे घेतले, त्या अधिकाऱ्यांनी मला बोलवलं नाही, तिथं बोलवलं नाही. आणि परत त्यांनी मी थांबलो. माझी तब्येत व्यवस्थित नसल्यामुळं मी तिथून निम्म्यातनं आलो. मी निघून आल्याच्या नंतर परत त्याला मला पैसे मागितले. पैसे मागितल्याच्या नंतर परत त्याला म्हणला मामा म्हणलं मी काय माझ्या संघटनेचं नाव घेतलं नाही, माझं नाव घेतलं, मी पैसे देऊ शकत नाही म्हणलं. पैसे देऊ शकत नाही म्हणल्यावर परत त्याला म्हणले नाही ठीक आहे, तू ये जा मसल्याला ये आणि बोलू म्हणून तिथं बोलू म्हणून गेले. बोलू म्हणून हे केले. चल पहिले पैसे दे, परत ती वाद्य कामवाल्याचं परत बघू. तिथं गेल्यावर आरे रव्याची भाषा केली मला. तिथं आरे रव्याची भाषा करून पैसे पहिले पैसे दे. मी म्हणलं मी देत नाही. चल देत नाही का, तर तू कार्यक्रम कशी करतो म्हणून तिथं त्यांच्या मुलांनी, त्यांच्या पुतणीने, त्यांनी मला तिथं आरेरावाच्या भाषेत मला म्हणले तू कसा कार्यक्रम करतो म्हणून. ते वाद्य कामवाल्याला बी त्यांनी दमदमशाही केली, त्यांना बी शिवेगाळी केली, त्यांच्यापाशी मला बी केली शिवेगाळ. आणि ठीक आहे, जा पैसे देऊ नको, तुला मागत नाही तिथं म्हणले. आणि आम्ही तुझ्या वादंत्र्याला बी अडवत नाही म्हणले. परत त्याला जाऊन माझ्यावर खोटा गुन्हा नोंद केलाय. जिल्हा परिषदचा माझा काहीही विषय नसताना जिल्हा परिषदला पराभूत झाला म्हणून ते रागमनामध्ये धरून कर्फ्यू गाडीमध्ये 20 गाव गुंड घेऊन येऊन आमच्यावर हल्ला केला.
म्हणून जाऊन तांबुळवाडीला गुन्हा दाखल केला. का हो, समाजात जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी समाजाला ज्ञान शिकवतात. समाजात मी सक्षम आहे म्हणून फिरतात. का असा अन्याय करायचा? माझ्या अनेकपर्यंत ओळखी आहेत, अनेकपर्यंत माझे हे आहे, तुला कुठं संपवून पता लागू देणार नाही. चांगले भले भले मी संपवले, भले भले माझे नाद करत नाहीत. मग ज्यांनी नाद करत नाहीत, ज्याच्यासोबत तुम्हाला जे आडवं ते तुम्ही त्याचं बघा ना. मी तुमच्या आडवं नाही, मला काय राजकारण करायचं नाही ना, मला ही करायचं नाही. हे माझ्यावर अन्याय झालेला आहे, तरी मला समाजाकडून न्याय पाहिजे, मला शासनाकडून न्याय पाहिजे, एवढं बोलतो. किती वाजता 4-5 वाजता झालं ना. काय गुन्हा नोंद, काय कलम वगैरे काय ती बघितलं नाही. कसला गुन्हा नोंद झाला? काय ती कुराड नेऊन दिले, काट्या नेऊन दिल्या त्यांनी त्यांच्याच घरातल्या. कुराड नेऊन दिल्या, काट्या नेऊन दिल्या. परत माझ्या भावाची नावं घेतले, माझी नावं घेतले. नावं घेऊन त्यांनी तिथं 5-7 जणांवर गुन्हा दाखल केला त्यांनी. म्हणजे पैसे दे नाही तर तुझ्यावर असले खोटे. हो, आणि ती पैशाचा विषय कुठंच सोडला. आणि इलेक्शन मध्ये जिल्हा परिषद मध्ये पराभूत झाल्यामुळं ती मनामध्ये राग धरून आमच्या इथं गावगुंड 10-20 लोक फॉर्च्युनर मध्ये येऊन आम्हाला जीव मारण्याचे हे केला. म्हणून आमच्यावर गुन्हे, ही आरोप रचून आमच्यावर गुन्हे नोंद केले. भावी काळामध्ये तुम्हाला धोका जाणवतो का? 100% त्यांनी बोलून दाखवलं. तुला संपायचं आहे का, हे करायचं का. जिथं ती समाज बांधव जिथं बैठकीला बसला होता तिथं ते वारंवार त्यांनी तीच बोलत होते की तुला संपायचं आहे का, तुला संपायचं आहे का. नाही, पोलीस डिपार्टमेंटनं काल तुमचा कुठंच वाद झाला नाही. आणि काल कसं काय गुन्हा नोंद केला? त्यांनी रात्री अगोदर जाऊन बसले ना. इलेक्शनचा पिरियड, त्या इलेक्शनचा राग मनात धरून तुम्ही गुन्हे नोंद केले म्हणायला. त्यांनी ते हे दिलं ना तिथं. इलेक्शन मध्ये भांडणं झाले? नाही झाले. मग काल झाले का भांडण? नाही झाले. मग कसं काय गुन्हा नोंद केला? म्हणजे आता ती त्यांनाच माहिती आहे ना. शासनानं तपास करावा ना त्याच्यावर. 2-4 दिवसानं जरी दिली तरी पोलीसवाले घेत नाही. मग काल तर भांडण झालं नाही. मग काल भांडण झालं नाही. त्यांनी परवा दिवशी भांडण मिटवले. आम्ही कशात हे करत नाही, तुझं हे करत नाही, म्हणजे पैसे देऊ नको आणि तुझ्या वाद्य कामवाल्याला बी हे करू नको. परवा दिवशी भांडण कशाच मिटवलं? ठीक आहे. ते जे बोलू म्हणले इथं बोलू. कशासाठी बोलू? कशासाठी? ते वाद्य कामवाल्याला हे केलं. वाद्य कामवाल्याला धमकी दिल्या त्यांनी दिल्या. मग मी त्या विषयावर बोललो तर त्यांनी म्हणले ये इथं काय असेल समोर बोलू आपण, म्हणून मला बोलवून घेतलं. वाद्य कामाला तुमच्या जयंतीला अडचण निर्माण झाली आणि तुमच्या जयंतीला वाद्य काम जे आले होते लोक त्यांना दबाव टाकला. दबाव टाकला. कोणी टाकला? जिल्हा परिषद सदस्य दयानंद मनोहर शिंदे. दबाव टाकला. दबाव टाकल्यानंतर तुम्हाला मिटवून घेऊ म्हणून बोलून मला बोलवून घेतलं. पुढे काय झालं? आणि तिथं गेल्यावर प्रचारकाची 2 गाड्या घेऊन आली घरनं. मी राम कांबळेच्या दारात थांबलो होतो तिथं. हे असा विषय होता. त्यांनी जादूगर बी किती आणि पोरावर त्यांनी खोटे गुन्हे महिला घालून त्यांनी केले होते. महिला अंगावर घालून त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंद केले होते, आम्हाला माहित आहे. म्हणून आम्ही राम कांबळेच्या इथं दारात थांबलो. आम्ही काय तिथे गेलो नाही. चल मिटवून म्हणून परत आम्हाला बोलवून राम कांबळेच्या इथनं परत खाली नेले. मग ही खोट्या गुन्ह्यांमध्ये आहे म्हणून तुम्ही तक्रार दिली नाही का लगेच त्यांच्या विरोधात? आम्हाला मिटलं म्हणले तिथं चौकीला जाऊन बसले त्यांनी. धोका दिला? मला धोका दिला. पुढील काय तुम्ही आता पुढील काय? परत सकाळ उठून मला डिपार्टमेंटचा फोन आला. त्यांनी रात्री येऊन इथं बसलेत आणि आता माझा गुन्हा दाखल कर म्हणून बसलेत आणि तुम्ही आता या. ठीक आहे. त्यांनी गुन्हा दाखल केला, तुम्ही तक्रार का दिली नाही? दिली ना मी. केव्हा दिली? कालच दिली ना. त्यांनी कालच दिली, मी कालच दिली. मग आता पुढील तुम्ही काय करणार? तुम्हाला जर ही न्याय नाही मिळाला तर मी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाणार. हो, मोर्चे आंदोलन 12 वानगडी वरिष्ठ नाही ते बघू ना परत. परत बघू ना. नाही भेटल्यावर करणार. मी वितरासाठी न्यायासाठी बांधतो. वितरासाठी बांधतो म्हणल्यावर मी स्वतःसाठी मी बांधू शकतो. ही मोर्चामध्ये तुम्ही रोख रक्कम 1.5 लाख रुपये दिले आणि बाकीचे 1 लाख रुपये तुम्ही नकार दिले. नकार. याचा मानात राग धरून तर केला नाही आला तुमच्या कोण संबंधित? आता काय माहिती, त्यांनाच माहिती.
तुमचं काय मत? हा त्यांनाच माहिती आहे. नाही तुम्ही उर्वरित रक्कम नाही दिली हा म्हणून मग हे मी काय म्हणलो ना मग तेच ना म्हणून केलंय का हा. असं म्हणाले मी. तेच आहे प्रकार, दुसराही नाहीच ना, दुसरा प्रकार दुसरा नाहीच की. तुमच्या तुळजापूर तालुक्यामध्ये तुमच्या सानिध्यात असणाऱ्या हा किती लोकांनी मोर्चाला मदत केली नाही, मी आजारी असल्यामुळे मी वेळ दिला नव्हता, मला त्या इतरांचं काही माहिती नाही. पण तुमच्या मी स्वतः दिलेलं मला माहिती आहे, इतरांचं मला काय माहित नाही.